जुई रूममध्ये इकडून तिकडे इरझाऱ्या घालत होती. आज तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. तिच्या मनाला आज एक हुरहुर वाटत होती. रात्रीचे 12 वाजत आले होते आणि अविनाशचा काहीच पत्ता नव्हता. तो दुपारी गेलेला, त्यानंतर त्याचं काहीच कॉन्टॅक्ट नव्हतं. कितीतरी वेळा तिने त्याचा फोन ट्राय केला, पण फोन लागतच नव्हता. जसजशी वेळ पुढे सरकत होती तशी ती जास्तच अस्वस्थ होत होती. 2 ते 3 वेळा तिच्या डोळ्यातून पाणी येऊन गेलं. आपण का रडतोय हे तिला माहीत नव्हतं, पण आज तिचं हृदय तुटत होतं. कोणीतरी मोठा आघात केल्यासारखं तिला जाणवत होतं. पण नेमकं काय झाले ते तिला कळत नव्हतं. म्हणतात ना, प्रेमात पडलं की ती व्यक्ती दूर असली की तिच्या वेदना जाणवतात. तसंच जुईच्या बाबतीत होत होतं. काहीही माहीत नसताना देखील तिचा जीव जात होता. डोळ्यात प्राण आणून ती फक्त आणि फक्त त्याचीच वाट पाहत होती. दरवाजा आणि फोनवरून तिची नजर हटत नव्हती आणि ना तो येत नव्हता ना त्याचा फोन येत होता. त्यामुळे आता तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघत होते. तेवढ्यात दरवाजामध्ये रिया दिसली. पटकन डोळे पुसले. ती अजूनही जागी आहे. झोपली नाहीस? जुईने गडबडून विचारलं. मला झोप आली नाही, पण तू का अजून जागी आहेस आणि अशी सैरभैर का झाली आहे? रियाने आतमध्ये येत विचारलं. काही नाही, जुई खाली बघून बोलली. रियाकडे बघायला तिची हिंमत होत नव्हती, कारण आपण कधीही रडू शकतो. जुई काय झाले? अगं तुझा चेहरा बघ, कोणीतरी गेल्यासारखं तोंड झाले तुझं. रिया तिचा चेहरा हाताने वर करीत काळजीने बोलली. आत्ता मात्र जुई रियाच्या गळ्यात पडून रडायला लागली. रिया एकदम गोंधळून गेली. जुई काय झालं? अभि ठीक आहे ना? रियाने काळजीने विचारलं. कारण जुईच्या चेहऱ्यावर काळजी अभिव्यतिरिक्त इतर कोणासाठी बघितली नव्हती. रिया, अविनाश आणखी आले नाहीत. मला खूप काळजी वाटते. तू राहुलला सांग ना त्यांना शोधायला. जुई रडत रडत बोलली आणि रिया शॉक झाली. कारण जुई अविनाशसाठी एवढी पॅनिक होईल हा तिने कधी विचारच केला नव्हता. पण तिने स्वतःचे विचार बाजूला ठेवले आणि जुईच्या खांद्यावर हात ठेवला. जुई, अविनाश एवढा वेळ ऑफिसमध्ये सुद्धा राहतो, त्याचं काय एवढं? आणि तू काय एवढी काळजी करते? येईल सकाळी. रिया बोलली. मला खूप कसं तरी वाटतंय. सांग ना प्लीज, कोणाला तरी त्यांना शोधायला. मला खूप काळजी वाटते. मला आता त्यांना बघायचं आहे. त्यांना काही झालं तर नसेल ना? रिया, त्याचा फोन पण लागत नाही. तिचा आवाज आता थरथर कापत होता. आता मात्र याला खात्री पटू लागली आणि मनातच थोडा राग आला. जुई, काय चाललंय तुझं? तू काय एवढी त्याची काळजी करत आहेस? तू अविनाशच्या प्रेमात वगैरे पडलीस का? रियाने काळजीने विचारलं आणि जुईने मानेने होकार दिला. जुई, अगं मी तुला सांगितलं होतं, दूर राहा त्याच्यापासून. रिया तिचे खांदे पकडून बोलू लागली. तो जुईने तिचा हात हातात घेतला. रिया, माहीत नाही कसं, पण मी प्रेमात पडले. कुठे असतील का? काय करत असतील? जुई रियाच्या गळ्यात पडून रडू लागली. जुई, नको त्याची काळजी करू. तो नाही तुझ्यावर प्रेम करणार कधीच. रिया पण आत्ता रडायला लागली. कारण कुठे ना कुठे तिला
पण जुईच्या प्रेमात पडणं दुःख देऊन गेलं होतं. नाही रिया, त्यांचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे. ते काल मला प्रपोज करणार होते, म्हणून तर डेटसाठी घेऊन गेले होते. पण काल तो मुलगा सापडला आणि सगळं बिघडलं. जुई रिलॅक्स, मी सांगते राहुलला, तू झोप आता. नाही झोप लागत, मला सारखी हुरहुर वाटते आहे. जीव तीळ तीळ तुटतो ग. जुई जास्तच रडायला लागली आणि त्याच वेळी तिचा फोन वाजला. ती पळतच रियापासून बेडकडे गेली आणि फोन हातात घेतला. अनोळखी नंबर होता, तरी तिने रिसीव केला. कदाचित अविनाशची काही खबर कळेल या आशेवर. हॅलो, जुईने अडखळत उत्तर दिलं. जुई, आदित्य बोलतोय. मी सांगतो तिथे ये. अविनाशला आता तुझी गरज आहे. समोरून आदित्यचा आवाज आला आणि त्याच्या तोंडून अविनाशचं नाव ऐकून तिच्या मनात आशेचा किरण उमटला. कुठे आहेत ते? कसे आहेत ते? प्लीज त्यांना फोन द्या, मला बोलायचं आहे त्यांना. जुई गडबडीत बोलली. इथं आल्यावर सगळं सांगतो. मी आणि अविनाश त्याच्या फार्म हाऊसवर आहोत. आदित्य बोलतच होता की मी येते पटकन, त्यांना सांग मी येते. आदित्य बोलत होता. जुईने फोन कट केला. रिया तिला बघतच राहिली. रिया, अविनाश त्यांच्या फार्म हाऊसवर आहेत, मी जाते. जुई पटकन बोलली. थांब, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मी आणि राहुल पण तुझ्यासोबत येतोय. तू इथेच थांब, जाऊ नकोस. रिया पळतच रूमच्या बाहेर पडली, पण त्या नादात बाहेर उभी असलेली व्यक्ती तिला दिसलीच नाही. रियाला गेलेलं पाहताच ती व्यक्ती पण तिथून निघून गेली. थोड्याच वेळात राहुल, रिया आणि जुई अविनाशच्या फार्म हाऊसवर आले. फार्म हाऊसवर येताच जुईने लगेच दरवाजा उघडून बाहेर आले. आदित्य गेटवरच उभा होता. अविनाश सर कुठे आहेत? ते ठीक आहेत, जुईने आदित्यला विचारलं. तो खूप दुःखात आहे, तो वरच्या रूममध्ये आहे, आदित्य बोलला आणि लगेच पायऱ्या चढू लागला. जुई, रिया तिच्या पाठीमागे पायऱ्या चढून पळू लागली, पण मध्येच राहुलने तिचा हात पकडून तिला थांबवलं. राहुल, अरे अविनाश रागात काही करतो, मला जाऊ दे. रिया राहुलचा हात झटकत बोलली. रिया, मला वाटतं आत्तापर्यंत तुला कळलंच असेल की त्या दोघांमध्ये काहीतरी स्पेशल रिलेशन आहे. मला कोल्हापूरमध्ये कळलं होतं. त्यांना थोडी स्पेस दे. राहुल गंभीर आवाजात बोलला आणि रिया हतबल होऊन तिथेच बसली. इकडे जुईने दरवाजा उघडला. आतमध्ये पाहिलं तर सगळीकडे अंधार होता. तिने चाचपडत लाईटचे बटन दाबलं. समोर पाहिलं तर पूर्ण रूम अस्ताव्यस्त पडलेली, सगळी तोडफोड केलेली आणि अविनाश टेबलवर डोकं ठेवून चेअरवर बसला होता. त्याला पाहून तिच्या काळजात धस्स झालं. ती त्याच्या जवळ गेली. अविनाश सर, हळूवार हाक मारली, पण त्यावेळी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. ती आणखी पुढे गेली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या केसातून हळूवार हात फिरवला. सर, तिने पुन्हा हाक मारली. यावेळी मात्र त्याने तिच्या केसातून जाणारा हात हळूवार पकडला. तसं ती मनातच दचकली, मात्र त्याचा हात झिडकारला नाही. त्याने हळूवार त्याच्या बाजूला तोंड केलं. जुई, मी खूप खराब आहे, तो तिला पाहत बोलला. त्याचे डोळे लाल भडक झालेली, चेहरा पूर्ण सुकला होता. ती तशीच त्याला बघून त्याच्या शेजारच्या चेअरवर बसली होती आणि तिने टेबलवर डोकं ठेवलं आणि ती त्याच्याकडे एकटक बघत राहिली. तो पूर्ण तुटून गेल्यासारखं वाटत होतं. तिने पुन्हा त्याच्या केसातून हात फिरवला. तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने क्षणभर त्याने डोळे मिटले आणि पुन्हा डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं.
तुम्ही खूप चांगले आहात, ती तिच्या डोळ्यात बघत बोलली. नो, आय एम बॅड, बॅड ब्रदर. मी माझ्या बहिणीला वाचवू शकलो नाही, तो बोलला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पण रडू आलेलं, कारण ती पहिल्यांदा इतके वाईट अवस्थेत त्याला बघत होती. ती त्याच्या जवळ सरकली आणि तिच्या हाताने त्याचे अश्रू पुसले. त्याने डोळे बंद केले आणि पुन्हा त्याच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सगळं ठीक होईल, ती तिचा हुंदका आवरत बोलली. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ.